चला सगळ्यांना नमस्कार. नमस्कार नमस्कार. सुरुवात केली सुरुवात. सांडग करायची तयारी चालली भावा बहिणींनो. हा का दिसतंय डाळी का? मिक्स डाळीचं सांडग. इकडे सरकतो मग दिसतो तुम्हाला होय. हे काय आता हे तोडाय का उरकायचं. काय होईन रातभर तोडणं व्हायना. माग नव्हतं आपला टाइम नव्हता मिळत तर रातभर नाही आता काय करावं लागल. हा जेवढं होtel तेवढं करायचं हं. आणि फ्रीज मध्ये ठेवावं लागल. ही आता वाटायलाच बघ ही होईल नाही उद्या पाठच उठून सांडग करावं मग लागल. आज आपलं बारीक करून घेऊन उद्याच्या सुरुवात करू पाठव. कसं करू होय. हा? तर पटापट ऑर्डर टाका. सांडगे सांडगे आता उन्हाळा चालू झालाय. सांडगे चालू केले आता सांडग उतारलं मार्केटला मार्केटला. मसाल्यावर. हा मसाल्या बरोबर. तर आता कसं आहे दामादामाने आपल्याला चटणी मागच्या वेळेस आपण चटण्या बनवल्या होत्या. शेंगदाणा चटणी, काळा चटणी, शेंगदाणा चटणी, तिने बी चटण्या ठेवल्या होता होय. तर आता सुरुवात केली आपण सांडग्याला. शेंगदाणे महाग झाले परवडायचं नाही. आता काय करायचं. नाही जरी महाग झाला असलं ना, जर कोणाला पाहिजे असेल शेंगदाणा चटणी तरी आपण अवेलेबल करून देणार असं नाही. कारण काय माहिती का, शेंगदाणा चटणीशिवाय खा नाही करावं तोंडी लावायला. हा एक नंबर जेवताना शेंगदाणा चटणी म्हणजे काय आवडतं म्हणलं तर शेंगदाणा चटणी एकच नंबर असते. काळा चटणी, जवस चटणी, काय खायला चटण्या बाहेर लागतात. तुम्हाला सांगतो घरात भाजीपाला हे काय झालंय डाळ पडलेली त्याच्यात बरं. काढ ना मग ते. सांडले नाही होय टाकताना. टाकताना मग आता एवढं तेवढं चालणार. पॅक बसली मी ती हलत नाही ना. हा. ते अलीकडे घालणार जरा सरकी होती गहू नीट करून भिजाय टाकावं ह्याला कुरड्याला. कोरडायला का. मला नाही अलीकडे काय नाही होत अलीकडे काय होत तस होय. म्हणजे काय आहे ती तुम्हाला समोरून दाखवणार आहे कसं येते काय काय नाही. सगळं यंत्र आणलं तर आपण असं काय नाही. याच हे काय डाळी बारीक करायचं पाहिजे होती पण ह्याला हा मोटार. आणि त्याला तसलं ही आणि इकडं मोटार मनाने भिंगून पाडलं असतं खाली सगळं. बेल्ट असं लागायचं. असं ह्याला बी काहीतरी सिस्टीम मग बघावं लागेल. बेल्ट पाहिजे ना. हे असलं चक्र आहे ना हा. ते मोठं तसलं गुतवायचं त्याला मोटर एवढ्या साईज. काय नाद खोळा मग तर हाताने फिरवायची गरज नाही काय. किती पाहिजे तेवढं सांडगं आपण तयार बनवून देणार होय. मग हा कसल्या मिशनीवर. मग नाही असं बरं का मशीन तशी बी पण त्याला चौकशी आपल्याला करावं लागणार आहे. बारकी मोटर इलेक्ट्रिक मशीन. हा जेवलं तर ठसका आला बा. असं कबळा मोठा अर्धा आपलं अर्धा किलो टाकलं तर वाडूळ असं फिरवलं की हे. नाही आता हे जुन्या पद्धतीची मशीन झाली त्याला नाही. काय त्याला काय झालं. ही आहे ना साईडला असा पत्र्याचा करायचा खोज्या आणि ते तेवढं वरचं कापून काढायचं आणि त्याला कापायचं नाही. हं? कापायचं नाही डायरेक्ट असं पत्र्या फित्र्याचं असं एक भांड आपली वाट्या फिट्या नसतेत वय हा. तेवढं आहे ना खालचं चक्र कापून टाकायचं त्याचं ग्राइंडरनी आणि इडलिंग करून घ्यायचा खोज्या त्याला. आवडला बा. झाला तयार खोज्या. हा चिवडी डोकं आहे मला. पण ही जी आहे ना ही सगळं आता मशनीचं कसं मिरची कांड गिरण डायरेक्ट मोटर सायकल साठ गई ना ती डायरेक्ट त्याला फिटिंग. अहो मग निघाल्यात की तसल्या दळायच्या पण मशनी निघाल्यात की पण अशा मशनी आहेत गिरणीवाणी. मग तसल्याच मशनी मग आणायची एक तुम्ही. आणू लय बा बहिणीची इच्छा होती की सांडगं कवा तयार करणार आहे सुरुवात केलेली आहे. तर पटापट ऑर्डर टाका आता. मग काय मग होय तुमच्या इच्छेनुसार आपण सुरुवात केलेली आहे. सांडगे म्हणजे बोलायचंच नाही. लय खमंगदार जर भाजले ना तव्यात असं तेल टाकून भाजले ना कडंग असं मस्त बघित ते आता नाही तुम्हाला सांगतो बारीक कधी
ह्याच्यात पावसाळा चालू झाला ना मग सांडगे खायला मजा होय. पावसाळ्यात आपलं घरात बसायचं कुलप ही लावून, कुलप नाही दरवाजे फिरवाजे पॅक कुलपं बाहेर, लावायची बाहेर आतून. पाऊस बाहेर चालून मग सांडगे, मग बघा मग चटकदार सांडगे, मग तिखट मस्त पैकी जरा जसं मिडियमच असते सांडगे, लय तिखट नसतात, खायला लय भारी लागत. मग कालवण बी त्याची सांडग्याची काय भारी लागते. मग सांडगे तसं दाजीचं काय झालंय, मन भरलंय ते सांडगे खाऊन. आता बायको तर काय दरवर्षी सांडगे करते, मागल्या वर्षी बी केली होती भरपूर होय. हा पण ते काय झालं, ऑर्डरलाच पोरले नाही. खायला केलं तर मी पेशंट. हा मग ती खायला जे आपण केले होते ना सांडगे, तीच मग ऑर्डरला देऊन टाकले. कुठं मागल्या ऑर्डर गेल्या वर्षी कुठं ऑर्डर घेतल्यात तेव्हा? त्याच्या मागल्या वर्षी म्हणतोय मी. गेल्या वर्षीच सांगते मी. गेल्या वर्षी नाही घेतल्या मी ऑर्डर. त्यावेळेस आपल्याकडे मशीन नव्हत्या, मशीन नव्हती, मशीन मशीन नाही. गेल्या वर्षी जरा प्रॉब्लेम होता, तुमच्या ध्यानात नाही यायचं. काय आईचं नव्हतं वय. हा बरोबर आहे. आई तुमच्या ती डोक्यात. त्याच्यामुळेच आपण ती म्हणजे चालू नाही केलं मशनी. हे काय हरभरा डाळ, मटकीची डाळ भिजली रात्री भिजवली होती. आता मस्त पैकी त्याचं बारीक करायचं चाललेलं आहे. समोरच्या मिरची अर्धा त्यामध्ये किलो आणली ना. हा मिरची त्याच्या आधी अर्धा किलो आणली होती, परत अर्धा किलो आणली होती. हिरवी मिरची पेशंट. हा हिरवी मिरची त्यात घालून जिरी, पेशंट सांडत आहे. जिरी ओवा, आता मस्त निघत आहे ना. पण ही हात नाच जातात ना, फिरून फिरून बघतात ना. म्हणूनच सांगते काय मोटर पाहिजे होती. लय भारी काम झालं असतं. भारी काम झालं असतं, पण आता काय. पण पहिलं काय ही होतं का, आता हे निघालंय सगळं. नाही तर त्या ह्याच्यावर जात्यावच करायची ना मग सगळं. हा बारीक दळण बी जात्यावर दळायची पहिली लोक. आता गिरणी निघाल्यात, आता काय बटन टाकलं की ट्रररर. आता माणसाला काम करायची गरज नाही, आता सगळी यंत्र निघलेत, यंत्र होय. जिथं 2 माणसं लागत तिथं एकाच माणसावर काम आहे. नाही 2 माणसं कशी, 3-4 माणसं लागतात, ती एकच माणूस काम करायला लागले आता. रोबोट सारखे झाले ना, मग सुख भेटलं ना माणसांना. पहिली लोकांनी किती संघर्ष केलाय. संघर्ष आताच्या लोकांना म्हणजे संघर्ष नसून दाड्या पिकल्या, केस पिकली. आता संघर्ष मग आम्ही बी केलाय भावा बहिणीनं संघर्ष. नाही पण आता सगळं केमिकलचं खाणं आहे. औषधामुळेच झालंय ना सगळी होय. केमिकलचं खाणं, त्याच्यामुळे दाढी केस लवकरच पिकत येत. मग त्याला काय पहिल्या लोकांच्या माझं तर अक्का आहे ना म्हातारी बाया कशी डायरेक्ट सलगच पांढरी होती, तसं झालंय. पहिलं 50 वर्षाचं होऊस तर एक केस पिकत नव्हता, आहे का नाही. आता काय आहे, आता दाजीचं काय लग्न झालं, किती वयात झालं लग्न माझं, 25 वर्षात. आता तुमचं लग्नात किती वर्षात झालं हे तुम्हाला माहिती. माझं लग्न तवाच किती माझी वर्षात केस झालं हे पिकली मला होती. माहिती. अख्खं पांढरं झालं डोकं 25 वर्षात. कसं काय करायचं दाजीने मग आता होय. हा तीच वय झालं तेव्हा आता दाढी पिकली. आणि आता तर काय बोलायचं नाही, पांढरी फेकच झाली होय. अजून तर लेकींचे लग्न अजून तर लेकींची लग्न व्हायची. नातोंड परतोंड बघूस तर पार दोथराव. सफेदच असणार आहे काय मी. दोथराव काठीवच. हा चला असू द्या. काय माहिती का भावानं बहिण, आता जसं ही वातावरण बदललं, म्हणजे पहिलं पाऊस वेळची वेळेवर होत होता. आता वेळची वेळ 2 वर्ष झालं पाऊस होतोय. पण पहिलं आता झाड तोडाई जास्त प्रमाणात चालली ना, जंगल तुटायला लागली जास्त प्रमाणात, त्याच्यामुळे पाऊस कमी व्हायला लागला. तर काय माहिती का, झाडे लावा झाडे जगवा. झाडं आपण जेवढी झाडं लावू तेवढं आपल्याला निसर्ग चांगला, पाऊस पाणी वेळेवर पडतो होईल. आता काय येईल अवघड गंमत आहे आता म्हणजे सध्याच्याला परिस्थिती. बरं असू द्या, जाऊ द्या. चला भावानं बनणं सांडगे सुरुवात केली, सांडगे चालल्यात. आता आज काय मला वाटतं काय सांडगे होते का नाही, काढून टाका नाही व्हायचं. चांगलीच गोष्ट आहे. थोडेफार एखादी खाट. आता पाहिली तर सांगायचं ते अयो. एक पहिलीच बरं सांडगं होतं. तिथं अर्धा किलोचं करायला माणसाने जीवाव येतं या.
नाही पण त्याच्या मागल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आपण रात्रभर सांडगत तोडलं होतं ना. दिवसा टायमच नव्हता मिळत कामाने. रात्रभर आम्ही सांडगं तोडायचो आणि दिवसभर वाळायची होय. पण आता काय नाही, आता दाजी घरी हे कामच नाही दाजीला तर काय करणार. एवढं तेवढं दाजीला काम लागतंय, जातोय इकडं तिकडं. पण ऐकणार आपलं घरचं बिझनेस टाकलं त्याच्यामुळं नाही काय. आपलं इकडचं 10-5 रुपये काय, इकडचं काय, पण काय सध्याच्याला काय भावानं बनवून लय मशीन माग डोक्याला ताण. काम तर केलंच पाहिजे होय. काय नाही केलं तरी काय हरकत नाही. नाही भाऊ बहीण. हरकतच नाही, पण अजून शिक्षण पाणी आहेत पोरींचे, लग्न येऊ व्हायच्यात. आता बऱ्याच त्याच्यामुळे भावा बहिणींचं जरा म्हणणं म्हणजे बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की पूनम ताई दाजीला त्रास देत जाऊ नका, दाजीचं आता वय झालं. दाजीला आता काम होत नाही, वय झालं. ठीक आहे झोपून बसलं पाहिजे दाजीला, आराम. कवर कष्ट करायचं राव आता दाजीने. झालं ना, केलं ना मरणाचं कष्ट. बांधायचं आता दाजीला डायरेक्ट झोळी बांधायची, एखाद दोरी बांधून कोणाच्या तरी हातात हलवाय द्यायची, मग तर कामच भारी. कशाला कोणाच्या हातात मोटर बसवायची, त्याला बटन टाकलं की बिगी सारखं जोखा देत राहणार. हा खरं आहे का नाही? जोखा द्यायला डायरेक्ट मशीन, मोटर बसवायची, बेल्ट फिल्टर त्याला गुतवायचं, ती सुरू. जोखा द्यायला नको, काय नको आपलं कवर पाहिजे. भावा बहिणीनं बस झालं, लय झालं तुमचं. नका सांगू ती तुमचे निगेटिव्ह एनर्जी नका सोडू इकडं. चला भावा बहिणीनं साडेगाव करायचं चालले तर कुठं त्या नवऱ्याच्या ऐकत बसता. चला आपलं हो का करा इकडं करायचं चाललंय. दिसतंय का सांडग्याचं काम? फटाफट सांडग्याची ऑर्डर टाका. आता सांडगे बी मार्केटला मसाल्या बरोबर उतार. मसाला करून ठेवलाय, पॅकिंग करायचाय मसाला. रात्रीच केलाय मसाला, पॅकिंग करायचं. पण आज ह्याच्यामुळं काय तिकडं बघायलाच भेटलं नाही. कुठून ठेवलाय नुसता. थोडं टाक, सवण ते खाली. शिकलय ग. ती खाली त्याच्यात डाळ पडलेली असलेली टाकायची. मोठं स्टीलचं गमेर कुठे आहे? असं पुढे घरात बरोबर. बरं चला, चाललंय भावा म्हणून फटाफट ऑर्डर करा होय. हा, आणि आपल्या सांडग्यांचा चांगला मस्तपैकी असा चणचणीत झणझणीत स्वाद घ्या.